आपण गेला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा भावांनो। अजून कोणी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राइब नाही केलं तर लगेच सबस्क्राइब करा। आपला आजचा जो व्हिडिओचा भावांनो चेटस फ्री पुढे तुम्हाला दाखवण्यात येईल। व्हिडिओ फुल खतरनाक झालेला आहे। चला भावांनो आपल्या आजच्या व्हिडिओच्या टॉपिक वर जाऊया। Audio Jungle। जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाऊ घेऊन आलाय कडक इंटरेस्टिंग आणि जबरदस्त व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशन वरती। तर भावांनो आजचा व्हिडिओ एकदम कडक आणि इंटरेस्टिंग भावांनो एकदम कडक विषयावर व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण बीटसिंग इफेक्ट वरती बनवलेला आहे भावांनो। आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपण अलर्ट मोशन ॲप मधून बनवलेला आहे भावांनो। जर का तुम्हाला अलर्ट मोशन मोडिफिक हवे असेल तर तुम्ही भावांनो आपल्या टेलिग्राम चॅनल जॉइन करायचा आहे। तिथे तुम्हाला भावांनो पिनड मेसेजमध्ये अलर्ट मोशन मोडिफिकेची लिंक भेटून जाईल आणि टेलिग्राम चॅनलची लिंक भावांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल। त्यासोबतच भावांनो आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचा आहे भावांनो, आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर भावांनो सुरुवातीला भावांनो सबस्क्राइब सुद्धा करून घ्यायचं आहे, कारण भावांनो अशाच प्रकारे मराठीमधून आपण नवीन व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो। त्यासोबतच भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो केलं नसेल तर भावांनो आपल्याला इंस्टाग्रामला फॉलो करून घ्यायचं आहे। इंस्टाग्रामची लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक आपण भावांनो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। त्यासोबत भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याची लिंक भावांनो आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही भावांनो आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करू शकता। ओके, तर चला भावांनो आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया। Once more! Once more! Once more! रुको जरा, सबर करो। Okay. Music. बस बेटा, बहुत बढ़िया। ओके, तर चला भावांनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती बीटमार्क प्रोजेक्टची लिंक भेटून जाणार आहे आणि ते लिंकवरती क्लिक करून तो प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे। आणि इम्पोर्ट केल्यानंतर तो प्रोजेक्ट तुम्हाला काय अशा प्रकारे दिसेल। तर इथे तुम्ही बघू शकता भावांनो, मी तुम्हाला काही इमेजेस, व्हिडिओ आणि भावांनो रेड बीट ॲड करून दिलेले आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता भावांनो मी कशा प्रकारे तुम्हाला सगळं मटेरियल भावांनो इथे ॲड करून दिलेलं आहे, कारण भावांनो जो हार्ड पार्ट आहे तो भावांनो मी तुम्हाला इथे बीटमार्कमध्ये भावांनो ॲडच करून देत असतो भावांनो। तर भावांनो जिथे जिथे भावांनो तुम्हाला थोडंसं हार्ड जाईल ॲड करायला ते सगळं भावांनो तुमच्या भावांनी इथे ॲडच करून दिलेलं आहे। तर भावांनो इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपण सुरुवातीला ॲड करणार आहे। तर त्यासाठी भावांनो प्लसवरती क्लिक करून भावांनो ऑडिओवरती जायचं आहे आणि विवालवरती जाऊन भावांनो आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो फक्त सुरुवातीला ॲड करून घ्यायचं आहे। ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून डिलीट करून टाकायचे भावांनो, आणि लेअर डिलीट केल्यानंतर इथून भावांनो व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि हे जे ऑडिओ सॉन्ग आहे ते भावांनो एकदम भावांनो खाली खेचून घ्यायचं आहे। आपल्या ज्या इमेजेस आणि व्हिडिओ आहेत त्याच्या एकदम भावांनो आपण हे ऑडिओ सॉन्ग खाली खेचून घेऊया।
तर भावनो अशा प्रकारे आपण हे ऑडिओ सॉन्ग सगळ्यात भावनो खाली खेचून घेतलेलं आहे. तर त्याच्यानंतर आता आपण इमेजेस ॲड करणार आहे. तर भावनो इमेजेस कुठून ॲड करायचे आहेत, तर भावनो इथून थोडंसं पुढे यायचं आहे. जिथपर्यंत भावनो मी तुम्हाला इमेजेस आणि व्हिडिओ ॲड करून दिलेले आहेत तिथपर्यंत भावनो काहीसुद्धा करायचं नाही. फक्त भावनो इथून पुढे आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर मी तुम्हाला बीट सांगतो भावनो, 25.28 सेकंदाच्या बीटचे जे पुढचे जे इमेजेस आहेत तिथून आपल्याला इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावनो इथे तुम्ही बघू शकता इथल्या ज्या बीट्स आहेत त्याच्यामध्ये आपण इमेजेस ॲड करून घेणार आहे. तर भावनो त्यासाठी आपल्याला प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर भावनो मीडियावरती जाऊन आपला जो फोल्डर आहे भावनो तो भावनो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपली इमेज सिलेक्ट करायची आहे आणि भावनो 3 डॉटवरती जाऊन फिल स्क्रीन करायचं आहे. फिल स्क्रीन केल्यानंतर नेक्स्ट बीटवरती येऊन राहिलेली इमेज भावनो इथून ट्रिम करायचे. तर अशा प्रकारे भावनो इमेजेस ॲड करायचे आहेत. 2 बीटच्या मध्ये भावनो सगळ्या इमेजेस ॲड करून घ्यायचे आहेत. शेवटपर्यंत भावनो आपण आता जी पहिली इमेज ॲड केली त्याच प्रकारे भावनो शेवटपर्यंत सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत. तर भावनो मी सगळे इमेजेस ॲड करून घेतो, तोपर्यंत व्हिडिओ स्किप करतो. ओके, तर चला भावनो अशा प्रकारे आपण सगळे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता आपण कशा प्रकारे इमेजेस ॲड करून घेतलेले आहेत. तर भावनो तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे सगळे इमेजेस ॲड करायचे आहेत आणि इमेजेस ॲड केल्यानंतर भावनो एकदम व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे. भावनो व्हिडिओच्या सुरुवातीला आल्यानंतर भावनो प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि मीडियावरती जाऊन आपला जो भावनो मटेरियलचा फोल्डर आहे म्हणजेच भावनो आपला जो लोगोचा फोल्डर आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि तिथून एक आपला लोगो ॲड करायचा आहे. लोगो ॲड केल्यानंतर या लोगोची भावनो आपण साईज थोडीशी कमी करून घेऊया. तर भावनो एवढी अशी साईज ठेवायची आहे आणि फर्स्ट नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे असं भावनो लोगो सेट करायचा आहे. तर भावनो इथे लोगो सेट केल्यानंतर एकदम भावांनो इथून बॅक यायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत हा लोगो भावांनो खेचून घ्यायचा आहे. तर भावनो लोगोसुद्धा आपण शेवटपर्यंत खेचून घेतलेला आहे. तर त्यानंतर भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती शेकीपॅड प्रेझेंटची लिंक भेटून जाणार आहे आणि त्या लिंकवरती क्लिक करून तो जो प्रोजेक्ट आहे तो अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचा आहे. भावनो हे जे आपले बीट मार्क प्रोजेक्ट भावनो शेकीपॅड प्रेझेंट जे आहे ते सगळं भावनो तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाणार आहे. वेबसाईटवरती आपण भेट द्यायची आहे आणि तिथून भावनो ऑल मटेरियल सगळं भावनो डाउनलोड करून घ्यायचं आहे भावनो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला शेकीपॅड प्रेझेंटचे सुद्धा लिंक भेटणार आहे. तर भावनो हा जो प्रोजेक्ट आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला 3 इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. तर भावनो इफेक्ट नंबर 1 इथून सुरुवातीला कॉपी करायचा आहे आणि आपले बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे. भावनो बीट मार्क प्रोजेक्टवरती आल्यानंतर आता आपली ही जी एकदम फर्स्ट नंबरची इमेज आहे त्या इमेजला भावनो कोणता इफेक्ट नाही आहे. तर त्यानंतर पुढे भावनो मी तुम्हाला सगळ्या इमेजेस ॲड करून दिलेले आहेत पण त्या इमेजेसला भावनो इफेक्टसुद्धा आहेत. तर इफेक्ट कशा प्रकारे द्यायचे आहेत ते भावनो तुम्हाला सांगतो मी. तर भावनो मी जेवढे इमेजेस तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत बीट मार्कमध्ये मी तुम्हाला जेवढे इमेजेस ॲड करून दिलेले आहेत भावनो त्या सगळ्या इमेजेसला खालची लेअर वरची लेअर दोन्हीसुद्धा लेअरला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 भावनो पेस्ट करायचा आहे. जेवढे इमेजेस भावनो मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत पटपट त्या सगळ्या इमेजेसला भावनो आपला इफेक्ट नंबर 1 जो आहे तो भावनो पेस्ट करायचा आहे. ज्या प्रकारे भावनो मी करून घेतोय त्याच प्रकारे तुम्ही सुद्धा भावनो करून घ्यायचा आहे. आणि इथे इफेक्ट नंबर 1 पेस्ट केल्यानंतर आपल्या शेकीपॅड प्रेझेंटवरती यायचं आहे आणि आपला इथून इफेक्ट नंबर 2 भावनो इथून कॉपी करायचा आहे. कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून आता भावनो थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे म्हणजे कुठे भावनो तर आपली जी बीट आहे भावनो 25.28 सेकंदाची तिथपर्यंत यायचं आहे भावनो. त्यानंतर भावनो तुम्ही इथे बघू शकता आपण इथल्या इथून पुढच्या जे इमेजेस आहेत त्या आपण ॲड केलेले आहेत. याच्या मागचे इमेजेस मी तुम्हाला ॲड करून दिलेले आहेत बीट मार्कमध्ये. तर इथून पुढच्या आपण इमेजेस ॲड केलेले आहेत. तर त्यांनासुद्धा आपल्याला इफेक्ट लावायचा भावनो. तर हा इफेक्ट आपण कशा प्रकारे लावणार आहे तर भावनो बीट मार्कमध्ये मी तुम्हाला इमेजेसला कुठला इफेक्ट द्यायचा आहे त्याच्यासाठी भावनो मी तुम्हाला लेअर ॲड करून दिलेले आहे. तर भावनो जिथे जिथे इफेक्ट नंबर 2 ची लेअर आहे त्याच्या वरची जी इमेज जे असेल त्या इमेजला भावनो आपला इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. तर इथे आपली लेअर होती तर आपण इथे इमेजला इफेक्ट नंबर 2 भावनो पेस्ट करून घेतलेला आहे. तर इथून थोडंसं पुढे यायचं आहे. पुढे आल्यानंतर इथे एक आहे तर इथली ज्या वरची जी इमेज आहे ते इमेजला भावनो पटपट आपण इफेक्ट नंबर 2 पेस्ट करायचा आहे. इथून पुढे आता कुठं आहे तर इथे. तर भावनो जिथे जिथे आपण इफेक्ट नंबर 2 ची लेअर ॲड केलेली आहे तिथे तिथे भावनो पटपट आपला इफेक्ट नंबर 2 भावनो पेस्ट करायचा आहे. आणि इथे इफेक्ट नंबर 2 पेस्ट केल्यानंतर आपल्या जो शेकीपॅड प्रेझेंट आहे त्याच्यावरती यायचं आहे आणि लास्टचा जो इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 3 तिथून कॉपी करायचा आहे. इथून कॉपी केल्यानंतर आपल्या बीट मार्क प्रोजेक्टवरती यायचं आहे आणि इथून भावनो थोडंसं पुढे यायचं आहे. आता भावनो पुढे आल्यानंतर आता इथे जर आपण इफेक्ट नंबर भावनो 2 आपण पेस्टच केलेला आहे
तर भावांनो आता ज्या राहिलेले इमेजेस आहेत त्या सगळ्या इमेजेसला पटपट भावांनो आपला इफेक्ट नंबर भावांनो 3 जो आहे तो भावांनो पेस्ट करायचा आहे. जेवढे इमेजेस राहत आहेत त्या सगळ्या इमेजेसला भावांनो आपला इफेक्ट नंबर 3 भावांनो पेस्ट करायचा आहे. फक्त भावांनो एकदम सुरुवातीची जी इमेज आहे त्या इमेजला भावांनो कोणता इफेक्ट नाही. तर भावांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक होतोय, एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ इथून एक्सपोर्ट करायचा आहे. भावांनो आपला व्हिडिओ एक्सपोर्ट होण्यास स्टार्ट होईल. भावांनो व्हिडिओ एकदम खतरनाक झालेला आहे. एक लाईक आणि भावांनो सबस्क्राईब नक्कीच झालं पाहिजे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. तर भावांनो एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भावांनो. एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. तर भावांनो भेटूया एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.